10 मराठ्यांचे लोक रस्त्यात 10 जरी लोक रस्त्यात उभा असले तरी त्यांना डावलून मी पुढे जाऊ शकत नाही, कारण माझी ती औलाद नाही. म्हणून मला तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला आणि 10च्या आत कार्यक्रम आचारसंहिता असल्यामुळे संपवायचे. म्हणून जे काय सत्कारला वेळ राहिलेत आपले मुस्लिम बांधवाचे त्यांचे आपण थोडं मनोगत बोलल्याच्या नंतर पुन्हा घेऊ, परंतु 10च्या आत संपवायचंय. आणि तुम्हाला शब्दास्की यासाठी द्यायची, इतक्या थोड्या दिवसात इतकं विराट रूपाची सभा कोणीच घेऊ शकला नाही. तुमच्या या एकीनं देशाला घाबरलंय. मी मागच सांगितलं होतं, मराठ्यांच्या नादी लागू नका. आताशी एकी झाली, आणखी मताची ताकद दाखवायची. नुसत्या मराठ्यांच्या एकीच्या जीवावर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाचा प्रचार करायची कधीच वेळ आली नव्हती. या मराठ्यांच्या एकीमुळे त्यांच्यावरती अशी वेळ आली, त्यांना महाराष्ट्रातच मुक्काम आहे त्यांचा. विभाग भाकरी विभाग गाड्या. मराठ्याची की सोपी नाही, आणि त्यांच्यावरती ही वेळ कोणी आणली माहित आहे का? काय आवाज काय आणलं तो आहे जाऊन दिला आमचं टक तिकडं कुठं ठेव टाकेशन अटक करायला बरं का. ही काही भाजपाच्या त्यांच्या राज्यातल्या नेत्यांमुळे त्यांच्यावर वेळ आली. त्यांच्या ठासून मराठ्यांविरोधी देश भरलेला आहे. त्याचा परिणाम इतका वाईट झाला. मराठा हा भाजपविरोधी कधीच नव्हता. त्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं देश उघडा पडला आणि ही वेळ मोदी साहेबांवरती फक्त त्यांच्यामुळे आली. साध्या साध्या विषयात महिलांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे, साध्या साध्या विषयात प्राणघातक हल्ले घडवून आणायचे, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल करायच्या, मराठ्यांचं आरक्षण असतानाही वेळ द्यायचा नाही. या देशामुळे मराठा सगळा एका बाजूला गेला. नसताना विरोध करायचा म्हणून कधीच करत नाही, खरं तेच कधी पण बोलतो. मराठा कधीच भाजप विरोधी नव्हता. जर असता गेल्या वेळेस 106 आमदार त्यांना निवडून दिलेच नसते. त्यांचं असं म्हणणं होतं, आम्हाला मराठ्यांची गरज नाही. ते बडबड बंद करा. तुमच्या का प्रमाणपत्र निघाले काय आरक्षणाचे? त्यांचं म्हणणं होतं मराठ्यांची गरजच नाही, आपल्याला दुसऱ्यांच्या मताची खूप गरज आहे असं बोलायचे. त्याला कारण होतं मराठाही एक नव्हता. मग मराठा विखुरलेला असल्यामुळे कुणीकडे पण असायचं, त्याचा फायदा ते उचलत होते. पण आता झालाय मराठा एक, आणि मराठा गिनीत नाही कोणालाच. मराठ्याच्या गिनतीत राजकीय नेता आता राहिलाच नाही. त्यामुळे त्यांची जी मन होती मराठ्यांची गरज नाही, आता त्यांच्या लक्षात आलं मराठ्यांची किती महाराष्ट्रात गरज आहे. मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रात पाणी आणू शकत नाही. आणि हे जर खोटं असतं तर मोदी साहेबांनी एवढ्या सभा महाराष्ट्रात घेतल्याच नसत्या. गेल्या वेळेस किती घेतल्या आणि आता किती आहेत मोजा.
ज्या राज्यात 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात निवडणूक, जिथं फक्त महाराष्ट्रात 48 आहेत तिथं 5 टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना पंतप्रधानालाच आणायचं, त्याशिवाय पर्यायच नाही. आणि इथंच मराठा खरा जिंकलाय, इथंच मराठा जिंकलाय. मराठा डर काय म्हणले आणि मग कशाला झोपत येते इकडे ती, त्याच्यामुळे पडून आहेत ना भाऊ इथं. आणि मी लय सोयीच आहे का, मी जर रात्र आणि दिवस फजिती चालली ना, जेव जेव बोलन त्याला वाजिलच नाही. मग उपोषण केल्यावर काय मिळत म्हणणार असू, आपल्या नाते नाही लागायचं भाऊ. कायमचा गुलाल राहील, कायमचा गुलाल. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, माझ्या वाट्यावर यायचं नाही. मला छेडायचं सुद्धा नाही. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेला नाही. माझ्या नादाला लागू नका, कारण मी या मराठ्यांच्या जातीवर जिवंत आहे तोपर्यंत कोणालाच अन्याय करू देणार नाही. आता उपोषण केल्यावर मिळतंय का नाही ते नाही मला माहित, पण मराठा ओबीसी आरक्षणात गेलं का नाही, कस काय उपोषणाचा नाव. सगळे आरोला ठोकीत होते, मराठ्याला ओबीसी येऊन देत नसतो, मला येऊन देत नसतो. आमच्या ओबीसी आरक्षण आल्यावर दंगली होत्या, म्हणलं वाहून दे, मला बेडी दे. तिला यायचं बरं काम करायला काही जण मला म्हणायचे ओबीसीतून आरक्षण मागू नका, लय बेकार होत असत, दंगली होत्या. म्हणलं वाहून दे, मला दंगल बघायची कसली असते. म्हणजे हक्काचा मागितल्यावर दंगल होणार. तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो, तुमच्याकडे 5 एकरचा 7-12 आहे, तुम्ही 2 एकर खाताय, 3 एकर तुमचे सापडतच नाही. तुमच्याकडे 7-12 किती एकरचा आहे, खाताय 2 एकर. याचा अर्थ तुमचं लेकरू 3 एकरासाठी उपाशी मारायला लागले, त्याला ऊस तोडायची वेळ आली, हवा दिन झालाय. तुमचं लेकरू उन्हात आणत हिंडायला लागले, तरपडायला लागले, आत्महत्या करायला लागले, कारण त्याला पोटाला जमीन असूनही मिळायला. तुमची 3 एकर जमीन तुम्हाला सापडली, 5 एकरचा 7-12 म्हणल्यावर 2 एकरावर भागत नाही, 3 एकर सापडली. तुम्हाला माहित झाली ती आमच्याकडे म्हणून, पण तुम्हाला सांगितलं तर जर ती मागितली तर दंगल होईल किंवा भांडणं होते. म्हणजे आमचं असू वावर आमचं, खातो तू, आणि भांडण होईल दंगल होईल. म्हणलं हो ही बांधावर तुम्ही दाखवत तुला, तुमच्याला धक्का नाही लावत, पण आमचं घातल्यास जोडणार नाही. मग किती जागीरदार असू, मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत नाही म्हणले, आता कसं काय निघालं. आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालंय ओबीसी. आणि थोडं थांबा म्हणा उपोषण व्हायला. उपोषणाचा काय काचका असतो ना, एवढी आचारसंहिता व्हायला सगळे सोयरे सुद्धा ओबीसी आरक्षणात आणतो. उद्योग काही घेणं देणं नसताना छाडायचं. तुमचा तुम्ही उद्योग करावा, आमचा आम्ही करतो, आम्हाला राजकारणातलं काही येत नाही, तुम्हाला येतं, साधून घ्यावा. तसं नाही जमत, टोकरायची सवय लागलेली पहिल्यापासून, बांधा टोकरेल्यासारखी. मग बस असतो आमचे पोट्टे, तुमचं पोर आहे का आमजवळ कोण आहेत, तुमचं माणसं आहे का आमजवळ काय नाही. आणि तुमच्या ह्याच्यात तुमच्या मनगटात रक्त आहे ना, आमच्या ह्याच्यात काय राखण भरलं का. तुमच्या मनगटात ताकद आहे ना, आमचा का भुसा आहे का. आमचं काय कापायला नाही काय, मग बळच वाटा जायचं म्हणलं.
कुणाला पाय लावायचा नाही. तुम्हाला शपथ आहे, बळच कोणाच्या वाटा द्यायचं, वाटा गेला की सोडायचा नाही, मग कुणी असू दे. आपण का अन्याय सहन करायला जन्माला नाही त्या महाराष्ट्रात. ठीक होतं आपली जाती एकत्र होती त्यावेळेस साधलं सगळ्यांचं, कुणी यायचं ना आपलं गचर करायचं. आता नाही, आता माझी जात बी एक झाली, एकटच 50-55% राज्यात बघू काय होत. आता धमक्या फमक्या नाही द्यायच्या, नीट गोडी गुलाबीने वागायचं. मग काही पण मग मराठी कपडे बी काढून देते आणि आड मोठं म्हणलं ते बांधावरची काडी उचलून देत नसते. मग आड मोठा नाही चालायचं आमच्या संघ. आता बस आपलं आरक्षण हक्काचं आहे, आपण कोणाला घेत नाही तर ते आपण मिळवणार आहे. तुम्ही काळजी करायची नाही, मी खंडीर. तुमच्या मेंदी काही निघालं गावातल्या कल्याण झालं राव तुमचं. आम्ही लटकलो तशीच. नाही मग मी काय आलाय नाही, मग कोणाचं नाही झालं की सगळे सगळे आणलंच म्हणून सांगायचं नाही. आमची तुमची भावकीची म्हणायचं काय मग आमचा काय तपास लागा ना आणखी कोणकडे काय. प्रत्येक आचारसंहिता संपली, प्रत्येक जिल्ह्याला शिंदे समितीला बैठक लावायला सांगितलं. मी पुढची तयारी आधीच करून ठेवतो. मला माहिती आहे मराठी काय प्रश्न विचारणार, तुम्ही लय पुढचे. तुम्हाला मुंबईत चला म्हणलं की तुम्ही धोरण कुठे चला. मी तुम्हाला लय बारा म्हणलो मुंबईत शांततेत जायचं, मग आधी मुंबईत येऊन बसली. मला आधीच बेजार करून टाकलं. मी इकडे 200 किलोमीटर तरच मुंबई फुल झाली. गप्प बसायचं 17व्या मजल्यावर जाऊन बसली तिथं. आता मुख्यमंत्री मला म्हणते ते पोर वर कसं काय गेलं म्हणलं मला नाव माहिती, कारण त्याला चढायवर पायऱ्यात नव्हते. अरे मग गेलात करून तुम्ही, हे पोट्टे इतके मासे होत्या करत तुम्ही नव्हतात. यांना जर पोलिस म्हणले ना तिकडे VIP लाईन तिकडे जाऊ नका, मग तर भातच शिजायचे त्यांच्या दारात. ते जर म्हणले की ह्या गल्लीत नो एंट्री, 2 घंटा आंघोळ करीत होता एक जण दारात येऊन आंघोळच व्हाय ना त्याची. ते मुख्यमंत्री म्हणले येईन ईदच असं चाललंय, मुंबईत गेलो काय करते म्हणलं मला नाही माहित. मी सांगितलं त्यांना तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका, एक करायला लागले ते सोडीतच नाही. आम्ही एक नव्हतो म्हणून आम्ही गप होतो, पण आम्हाला सुद्धा मर्यादेत अन्याय किती सहन करायचा. आम्ही काय असं तुमचं पाप केलं की तुम्ही सगळे मिळून आमच्यावर अन्याय करायला लागले. समोर बसा आणि एकदा सांगा आम्ही कोणत्या जातीचं काय केलं. आमच्या आई बापाने आमच्या बाप झालेले स्वतःच्या पोराला जेवण घातलं, स्वतःचे लेकरं उशिरा शिकवले, पण इतराच्या लेकराच्या डोळ्यात पाणी आम्हाला ठेवून येऊ नाही दिलं. स्वतःच्या लेकराच्या डोळ्यातला पाणी पुसायला मराठ्यांना वेळ नव्हता, पण दुसऱ्याच्या लेकराच्या पाठीवर मायाचा हात मराठा अगोदर फिरत होता. ही का आमची चूक आहे का? आज आमच्या लेकरावरती वेळ आली तर तुम्ही आमच्या छाताडावर पा द्यायला लागलात, हे बरं नाही. शेवटी मराठ्यांनाच एक यावं लागलं आणि मराठ्यांनी मराठ्यांचा हक्क मिळवला. आणि पुढच्या काळात एकजूट राहा. लेकरांपुढे नुसतं आरक्षण विषय नाहीये, मराठ्यांच्या पोरांसमोर अनेक संकट आहेत. सगळे संकट तोडण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. एकजूट राहा. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या हे काही माणसाच्या केसाला धक्का लागू देणार नाही. तुम्ही फक्त राजकारणी लोकांसाठी आपला फूट पुढे देऊ नका. मतभेद सोडा, एकमेकाला समजून घ्या. आपल्यात वाद करू नका. आपल्याला शक्ती आपल्यात वायाला नाही घालायची. शहाणा बना. आता बेसावत राहिलं तर पुढच्या पिढ्या संपून जातील. विचारपूर्वक पावली उचलत जा. एकमेकाच्या मदतीला ताबडतोब धावून जायचं शिका. रस्त्यावरती मजा बघायचा आता विषय बंद, कारण आपली जात खूप दशकानंतर एकत्र आली. हिला आता फुटू द्यायचं नाही. ही सुद्धा तुमच्या खांद्यावर जबाबदारी. कोणाला
मला काय करायचं आणि काय नाही, कारण या निवडणुकीत मी नाही, मी प्रत्यक्ष विकत नाही. त्यामुळं मी तुम्हाला सांगणार नाही याला पाडा आणि त्याला निवडून आणा, पण पाडणाऱ्याला असं पाडा की त्याच्या पाचीक पिढ्या कुणीच उभा राहिलं पाहिजे. म्हणजे मराठ्यांच्या एकीची भीती आहे. मराठ्यांच्या एकीची भीती आहे, मराठ्यांच्या मताची भीती नाहीये. अशी भीती दाखवा कधी म्हणले पाहिजेत, मराठ्याच्या मतदानाशिवाय काही खरं नाही. त्याचा नातू म्हणला पाहिजे 2-3 पिढ्यां मग आज असा पाडा होता, मग आज आणखी इंद्राचा बाहेरच नाही आला. घसरून नाही पाडा तरी दरबार मिळले तिच ताकद दाखवा माय बापावर. लेकरं उघड्यावर पडू देऊ नका, लेकराच्या बाजूने उभा राहा. तुम्ही कोणालाही मतदान करा, सगळ्या शहराच्या अंमलबजावणीच्या बाजूनं, म्हणजे मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असणाऱ्याला सहकार्य करा, बाकीच्याला नाही. आणि यांचे उद्यापासून आणखीन एक काम करायचं, कुणीच प्रचाराला जायचं नाही, कोणाच्या सभेला जायचं नाही, अजिबात जायचं नाही. बंद यांच्या सभाला फेदार जायचं. हे नेते लोक गावात मंदिरात आले का आपण घरी जायचं, आणि हे घरी आले का आपण मंदिरात यायचं. त्यांना नाही समजले करमतच नाही. ऑटोमॅटिक साखर वाढत तिची, लगेच खटका नाटकाला गेलाच. एकदम सोपा पर्याय, काहीच म्हणायचं नाही. त्यांना माणसाशिवाय करमतच नाही. आपला नारायणगडाचा कार्यक्रम आहे 8 जूनला. आपल्या गाड्याला होऊन पुढून 4 व्हीलरला पॉम्पलेट चिटकून टाका, चलो नारायणगडची. त्याला चिन्ह चिटकायला जागा ठेवू नका, पॉम्पलेट चिटकायला. त्याला मग टकोराला लावून तिकडे बांधून जागाच नाही ठेवायचं त्यांना. आणि रोज मोबाईलचा वापर करा, सोशल मीडिया टाकून चालायचा, चलो नारायणगड. रोज एक फोटो टाकायचा मोबाईलला, उमेदवाराला टाकी जा, चलो नारायणगड. त्याचा चिन्ह ध्यानात नाही राहिलं पाहिजे काय होते. भाषण करता करता खंबार म्हणलं पाहिजे प्रचंड बहुमत नारायणगडा विजयी करा. यांनी आपल्या लेकरात वाटलं केलंय. मी जीवाची बाजू लावून लढतोय, मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. मी हटत नाही, काळजी करू नका माय बापा. मला डॉक्टरने सांगितलं तू 6 महिने आराम कर. मला माहिती आहे, मी जर 6 महिने आराम केला तर माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांच्या लेकराचं वाटलं झालं. 1 इंचही मागे सरकत नाही, रात्रंदिवस मराठ्यांच्या दारात येईल. मी मराठ्यांचे लेकर अधिकारी बनलेले मला बघायचे आरक्षण देऊ, आणि ते बघितल्याशिवाय मी जगू शकत नाही. तुम्हाला शब्द आहे माझा जीव जरी गेला, तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी 1 इंचही मागे सरकत नाही. मी स्वप्नच घेऊन बाहेर पडलेलो आहे. आरक्षण देऊन मराठ्यांचे लेकर अधिकारी बनलेले बघायचे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे. माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला आलं नाही पाहिजे म्हणून रात्रंदिवस आपले मायबाप कष्ट करून आपल्याला शिकवते. पण ज्या वेळेस लेकराला नोकरी लागत नाही, त्यावेळेस इतकं शिकलेलं लेकरू आपल्या समोर सुशिक्षित बेकार म्हणून हिंडत. लाखांना मराठ्यांच्या पोर सुशिक्षित बेकार म्हणून पडले. जाणीव ठेवा, आरक्षणाची किंमत जे लेकरं 1% होत नाही त्यांना विचारा. या आई बापाने कर्ज काढून पोरं शिकवलं, त्याला आरक्षणाची किंमत विचारा. हे आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपली. आपल्या लेकरांना आयुष्याचं द्यायचं शिका. आता त्यात पुरतं नाही. निवडणुकीच्या काळात 1000-200 रुपये घ्यायचे आणि स्वतःच्या लेकराच्या वाटोळा करायचं, हे काम करू नका. आयुष्याचं तुमच्या लेकराला घ्या. तो काहीच नको. घरातलं लेकरू केंद्रापासून राज्यापर्यंत अधिकारी बनल्यावर दिसला असतं. हे काम कोणाचं होतं? आमदाराचं आणि मंत्र्यांचं, ज्यांना आपण मोठं केलं ते. विधानसभेच्या पाटलावरती ते काम करते. नोंदी शोधायला लावण्याचं काम त्यांचं होतं, त्यांनी नाही केलं. मग हे आपले कसं आहे? आपल्या लेकराच्या बाजूला जो उभा राहत नाही,
तो आपला नाहीच. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. माझ्या विरुद्ध यासाठी नेमली विधानसभेच्या पटलावर विशेष अधिवेशनात सगळ्या आमदारांनी निमंत्रण टेबलला दिले, विरोधी पक्षासहित. काय केलं तुम्ही असं? इतके खुश झाले विरोधी पक्ष पण आणि सत्ताधारी पण. माझ्या विरुद्ध एसआयटी नेमली आणि मला अटक करण्याची मागणी केली. 10 मिनिटात त्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली. मी काय वाईट केलं? मी काय चूक केली? गोरगरीब मराठ्यांचे माझे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढाई लढतोय. आरक्षण मिळून गरीबाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, ही माझी चूक आहे का? मी इमानदारीनं काम करतो, ही माझी चूक आहे का? माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मी माझ्या समाजाला देव मानतो, दैवत मानतो, ही काय माझी चूक आहे का? माझ्या आई बहिणीवरती हल्ला झाला, त्याचा बदला घ्यायला मी बाहेर पडलो, ही चूक आहे का माझी? माझ्या समाजाने खूप दिवस अन्याय सहन केला, तर आता पुढे मी नाही होऊ देणार. माझा समाज मी एकत्र केला, जो अनेक दशका एकत्र येत नव्हता, ही मी चूक केली. मी गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मागितलं, त्याला नोकऱ्या लागायला लागल्या म्हणून तुम्ही मला शत्रू मानायला लागले आणि माझ्या विरुद्ध यासाठी नेमली का? तर मी त्यांचं ऐकत नाही. मी काय ऐकायचं त्यांचं? सरकारनं जे 10% आरक्षण दिलं ते चांगलं एवढं मन म्हणजे मी म्हणायचं. मराठा समाजाला मी म्हणायचं 10% आरक्षण दिलेलं चांगलं आहे. मराठ्यांनी ते घ्यावं. मी नाही म्हणू शकत. ज्या समाजाला मी मायबाप मानतो त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. कारण ते 10% आरक्षण टिकणारच नाही. या अगोदर 13% आरक्षण दिलं होतं नाही 2018ला, नाही टिकलं. इंदिरा सावंतचं जजमेंट सांगता 50%च्या वर गेलं, त्यानंतर आरक्षण नाही टिकत. मग तुम्ही बार बार ते का देताय? आता थोडा फरक सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय माहिती सांगू का? सरकारने 10% आरक्षण द्यायचा घाट घातला. आपली मागणीच ती नाही, आपली मागणी ओबीसी आरक्षणातली. जर दिलं तर दिलं. कायदा काय सांगतो? जी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. कायदा सांगतो मिळव. मराठा जात मागास सिद्ध झाली हे कोणी सांगितलं? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या पटलावर मराठा समाज 10% मागास सिद्ध. मग ओबीसी आरक्षण काय घेत नाहीत 50%च्या? काय कारण? नाही घेतली. वेगळ्या प्रवर्गाला दिले. आता वेगळ्या प्रवर्ग टिकतोय का? नाही. आता आणखीन एक फरक सांगतो तुम्हाला. आणखीन एक फरक सांगतो. काय? भांडण नका रे करत जाऊ म्हणून. घरगुती सुद्धा नका करू. आता ते दिवस नाही राहिलेले, नाजूक दिवस आले. वाद करायचे नाही. आता तुम्हाला दुसरा फरक सांगतो. 2018ला आरक्षण दिलं त्यावेळेस किती टक्के होतं आपल्याला? इकडे बघा 13. लोकसंख्या किती? दुप्पट लागते. उदाहरणार्थ 26%. आता किती टक्के आरक्षण? 10%. याचा अर्थ लोकसंख्या किती? 20%. लोकसंख्या वाढत असते कमी होत असते? 2018ला 26% होते, आता 20% कसं काय झाले? आमच्या का फ्रान्सला गेले का लोक राहायला? इतके बदल टाकायचे यांना वाटतं मराठ्याला काहीच कळत नाही. मी जे असा नमुना लागलाय त्यांना, ते एक बोलले की मी तिसरंच बोललो म्हणून त्यांचं माझं जमत नाही. कारण मी जातीतून इमानदार आहे. आपल्याकडे आल्याला मंत्रीला एकदा बदल येत नाही चर्चेला, एकदाच येतो फक्त. त्याला जर अंतरावली जा म्हणलं ना, तुम्ही तू कोणत्या राज्यात पाठा पण अंतरावली करणार. कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक हे इमानदार आहे आणि त्यांचं तेच दुःख नाही. मी त्यांना फुटत बी नाही
अन्यायाने होत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख नाही त्यांचं. आणि मी का फुटावं? मला काय देतील ते? पैसे. नाही झालं तर पद देतील. मन पैशात जमत नाही ना. पदाचं मला जमत नाही. मला काय कर्जच लागत माझ्या मागे, तरच मला करमत. पैशाचं मला पुढे जमत आहे. तुम्ही कोणाला विचारा, तुमच्या तिकडचे बरेच आहेत आम्ही तिकडे. आपल्या सगळे फोन पैशावाल्याच येते आणि विचारतात काय होते म्हणजे येतील तर त्याला मध्ये येते ते गेले आता. कारण समाजसेवेचे दुसरं कामच नाही करीत काही. 1 रुपया सुद्धा मी कमवत नाही आणि गद्दारी समाजाशी करीत नाही. कारण मी एवढा नशिबाने माझ्यासाठी तुम्हीच सगळ्यात मोठी संपत्ती, तुम्हीच मोठा ठेवले माझ्यासाठी. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती ना, मला अशी संधी आली ती आत्ता मला खासदार व्हावा म्हणत होते. पण ऐकलं असेल ती झालं. जालना जिल्ह्यात एकही पक्षाचा माणूस माझ्या विरोधात फॉर्म भरणार नव्हता आणि एकाही जातीचा माणूस उमेदवार देणार नव्हता. एक मुखाने जालना जिल्ह्याने ठराव केला होता की तुम्ही उभा. किती मजा झाली असती माही. एक तर माझे 1 रुपया नाही, खासदाराला पगार दिले म्हणते. मग दिसून लागलं असतं. खरंच माझे 1 रुपयाने मग जर पॅकेट चरण आणलं 2 दिवस भाकर खात नाही. मग मला दिवस लागला असतं. आता खासदार झाला असतो, पगार, जायला वेगवेगळे तिकडे दिल्लीला, तिथं बंगला, विमान फुकट. मग बायकोंनी गोडाचं गुलाबजाम खाल्ले असते तिकडे. काही ताण होता का? नाही त्या पदावर लाथ मारली कारण मी मराठीशी गद्दारी नाही करू शकत. मला पुढे राजकारण नाही करायचं. पण जर तुम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली नाही, मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला तर मराठ्यासह मी स्वतः विधानसभेला मैदानात. मला नाही भरायचं तर त्यांनी मग लावला का विषय. मला तुम्हालाच देणारा बनायचं. बस झाला आता मागणारा बंद. तुम्हाला आत्ताच सांगत होतो मी 288 पैकी 93 मतदारसंघ असे की तिथं फक्त मराठ्यांचं वर्चस्व आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक जरी एकीकडून झाले पुस्तक मराठ्यांचं वर्चस्व आहे. एवढी संख्या त्या मतदारसंघात मराठ्यांची. 57 ते 67 मतदारसंघ असे तिथं मराठ्याशिवाय कोणी निवडूनच येऊ शकत नाही. आणि खाली काय राहिलं मग? त्याच्यात मराठा, मुस्लिम, दलित, लिंगायत आणि 12 बलुतेदार जरी जिंकून आले ना, त्यांचं शीटच निवडून येत नाही. एक भेळाच्या यांना सरकार स्थापन करायचं असलं तर यांना आसाममधून 2-4, फ्रान्स कॅनडातून, आफ्रिकेतून 4-5 असे आणा लागणे, सत्ता स्थापन करायला लागली. इथं चान्सच नाही. आणि तुमची बी चूक आहे. तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. आरक्षण कोणाला पाहिजे? मराठाला. वाद करू नका रे म्हणा, त्यांना मिटून घ्या. नाही घरच्या घरी काय सांगतो, बांधणं चांगलं नाही. बस तुला ना आरक्षण आपल्याला का झालेलं आहे. आपला आत्ताशी 8 महिने झाले सुरू लागले. 8 महिने झालेत. माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे. महाराष्ट्रात एकही मराठीची केस पोलीस स्टेशनला नाही. मराठा भांडणात नाही करीत दादा. मराठा बंद झाले भांडणं करायचं, नको म्हणले. आता जात सुधारायची बघा. इतके मराठी शहाणे झाले तर हुशार झाले जातात. आपल्याला राजकारण नाही करायचं, पण देणारा बनायचं. मराठा आरक्षण मागते, डोंगर बांधव आपल्या लेकराकडे देण्यात नाही. आपलं मोठे कसे करायचे, दुसऱ्याच्या प्रचारावर देणे, त्याचं काय जबाबदारी चिन्ह. तू काय करायचं त्याचं काय ते लागून एक काढी तिकडे तशीच. ओपस तू कुठं निघलंय. 2-3 कामं करा माया मावल्यानं.
आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या, त्यांचं कल्याण होईल. आणि दुसरं एक काम करा, आणखी व्यसनापासून सगळ्यात लांब जा. मराठ्यांच्या लोक दारू पिऊ नका. जगाच्या पाठीवर मराठाई प्रगत जात म्हणून नंबर 1 ला असणार. फक्त व्यसनापासून लांब जा. नाही तर 9च्या पुढे हातात अभ्यासच बंद केला. 9 वाजले की हातात देत नाही. हात धरला सोडीतच नाही. त्यांनी टाकलेली असते. कारण स्वतःच फोटो मोळच कडे घेऊन मलाच घोरवले होते. मी त्याच्या काळात मुक्कामाला होतो. 3 वाजता जेवण केलं, पळलो. कारण 3च्या आत मी माझ्या जिंदगीत 8 महिने झोपलो म्हणलं आता कुणीच येणार नाही. एक आलं ना माझ्या काय आता येऊन बसलो. मला जाऊन उठलो. त्यांना ओढी माझ्या अंगावरची. मला म्हणतो एक फोटो काढून दे ना. मला तोंडात कोणी मला बहिणाची केली टाकलेली होती. तोंडात हाडकुंडार आणि शेवटी फोटोच काढला तिने. मोबाईल धरला उलटा. मला म्हणतो मोबाईल कडे बघ. आणि मग मी कोण करतो गेलो. आम्हाला तो सरळ धर ना. ते मला काम एक काढून दे, तुला काय गडबड येईल. त्याने माणसाला मला सुराव उत्तर झोपून दिलं. आणि त्याचे उतारल्यावर म्हणतो मी काही म्हणलो तुम्हाला काय फेरका हो तुमच्या. मी तुमच्या पायावर हात लावून खरंच सांगतो व्यसनापासून लांब. असे सुधारताना आपण नाही या देशात आपला कोणी हात धरू शकत. इतकी प्रगत जात होईल आपण. आणि एक बांधा तो करायचं कमी करा. ते एकटो करू नका. दिवसभर गावास हिंडते तिकडे तिकडे 3रा 12 कोरपा घेऊन जातो. काय टोकरी तर बा 5-5 पिढ्या झालेत. लोक बोलायला आपले ज्यांना 2-2 फूट सोडून मरायला लागले का तुम्ही. मी 750 लोक आतापर्यंत एकत्र बसले. जे 25 वर्ष एकमेकाचं तोंड बघत नव्हते त्या ताटात जेवायला लागले. मराठ्यांना सगळा बदल करायचा आहे. मराठ्यांना लेकराईच मोठे करायची जबाबदारी त्यांची. मायबाप माझ्या शब्दावर लक्ष असू द्या. पोरं आणि पोराच्या पाठीमागे संघर्ष ठेवून आता जायचं नाही. आपण पुढच्या पिढीला त्रासच नाही झाला पाहिजे. आपण हाईत तेवढंच आपल्या जातीच्या लेकराला सगळं द्यायचं. पोरांच्या पाठीमागे अजिबात संघर्ष ठेवून आपण जायचं नाही. कोणाला पाय बी लावायचा नाही, कोणाला द्यायचं सुद्धा नाही. कारण कोणत्या नेत्याची आणि फेत्याची काहीच गरज नाही. कोण म्हणतात तुम्हाला नेत्याचा पाठबळ पाहिजे, काहीच गरज नाही. त्याला जर कोणी आयला जर म्हणलं ना आपण सगळ्यात दांडे घेऊन जातात म्हणून त्याची चलतीये. नाही त्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही. त्याचा फुटण्याला आणि त्याला दोघाला दांडीनं कुत्र घेऊन हिंडायला लागत. आपल्यामुळे त्यांची शान आहे. आणि कोणी काय 100 रुपयाचा तेलमीठ घेऊन देत नाहीत आपल्याला. आपला संसार आपल्यालाच कष्ट करून चालवावं लागतं आणि आपले लेकरं आपल्यालाच मोठे करावं लागते. काय गरज नाही कोणाची. यांचे तुमच्या मताचा जेव्हा करोडपती झाले. 20-25 वर्ष मागे जाऊन बघा जरा इतिहास शोधायचा शिका. नुसतं काम बी नका करू. एक 20-25 वर्ष मागे जा. तुम्ही ज्यांना मत दिले, ज्यांना आमदार खासदार मंत्री केलं ना त्यांच्याकडे मोटरसायकल सुद्धा नव्हती. 2-2 कोटीचा गाड्या घेऊन हिंडत येते. आणि त्यांच्या पोरं परदेशात शिकायला गेले. त्यांचे पोरं घेऊन स्वतःला पाठायचे का तुम्हाला. आणि त्याच्या पोराला ते परदेशात शिकत आहे. आपण त्याच्या पोराला म्हणतो बाईया. नाही तर मग बाई असं आहे त्याच्या देत हातपायानं नीट. आणि ते आपल्या पोराला नाण्या तुक्या एकण्या म्हणते. म्हणताय का नाही. ती मासो तुम्हाला काम सांगत आता तेवढं करा. तुम्हाला आवाज येतो का मा. अरे तुम्ही काही म्हणता का नाही. मला वाटलं तुम्हाला नुसतं आणून बसलं माया पुढे. तुम्हाला एक काम सांगतो. उद्या सकाळी रोज हे घराच्या बाहेर पडले गेला रोज सकाळी विचारा तुम्ही कुठे चालले. मला मग दोघांचा खटका तुम्ही जवळची. हे तुमच्या दुसऱ्या ठेपाला बी येत नाही आणि मी चांगलं वेळ केलेलं आहे. तुम्हाला काय करायचं नाही. तुमच्या मागं तुमचा भाऊ म्हणून खंबीर रोज विचारायचं यांना रोज विचारायचं तुम्ही कुठं चालले. हे जर म्हणले साहेबाचा भया आलाय त्याला भेटायचं लिहिला टंगडेला म्हणून घरात साहेबाचा भाया मरून दे म्हणा. तिकडं आधी आरक्षण मिळून देईल मग साहेबाचा भाया बघतो. साहेब नाही ना भया नाही ना भया नाही ना कोण नाही. पिढ्या ना पिढ्या आपल्या बापदाद्याने यांना मदत केली. याचा आजा पंजा याचं पोरग याचा पुतण्या हे आपल्यालाच मोठे करायचे. ठेका घातला का आपण.
परत ते म्हणणार आम्ही तुम्हाला विकास केला का, उपकार केला का, तो मत नाही घेतली का आमची, आणि तो विकास केला ते डांबराव गटार नाल्या नुल्या टाकल्या का, अर्ध्या तोच खाल्ल्या, उगाच मोठा झाला का तू 10% काय खातो, द्या निवडून तरी. आपल्या लेकरांचं वाटो आपण स्वतः केलं, विरोध नाही. आपण कोणाच्या मागे पळतो आणि सांगत होत काय एवढी बार त्याला निवडूनच द्यायचं, तो काय करायचं, एवढी बार निवडून तो का ठेका घातला नाही, आणि काय करून मी धरतो म्हणते मला एवढीच बार निवडून द्या, मग काय परत सजायचं काय थोडं, एवढी बार निवडून द्यायला का ब्रह्म दिलं का, अरे काही पद्धत नाही काही नाही, मला फक्त एवढीच बार निवडून द्या. तुला भाजीपाला आहे का, एवढीच बार मी तिचं दुकान लावा, आणि का द्यायचं ते नाही माहित, फक्त एवढीच बार द्या. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही कोणाला मतदान करणार आहेत मला नाही माहित, तुम्हाला करा कोणाला हे बी मी म्हणणार नाही, पण तुमचा कोणी ह्या वेळेस एकच अपेक्षा आहे, पाडण्यात सुद्धा लय मोठा विजय असा पाडा की सगळ्या राज्याला थरकाप उडाला पाहिजे, असं पाडा. बटन खाली गेलं वर आलंच नाही पाहिजे, इतकं दाबा म्हणजे दाबू नका धरून एकच जण बसायचं दिवसभर तिथेच, इतकं तुटून पडा ना म्हणलं पाहिजे नको होईल मराठ्यात नाद लागायचं. इथून पुढं मराठ्यांची एकीची दहशत एवढी बसली, काही पण काम होते का आवाज तरी कोडकोड, म्हणलं आता बंद होईल म्हणून बंद होईल, ते बंदच आहे. मला वाटलं शब्दागणीच काही वाज होतं काय मागून तुम्ही, मला फुल टेन्शन आलं ना, तर मग घेऊन सगळं तिकडे वर यायला वाल्याचं तर कामच केलं नाही, ते तर बोलतच नाही. आता ते आता गार पाड्यात बर्फात टाकल्यावर काहीच म्हणत नाही, त्याला उलट वाटतं बरं झालं जा दुसऱ्याकडे गेला, त्याच्याच मागे होतो ते म्हटलं तिकडे गेलं बरं झालं, नाही ते उठलं सगळं आमचा दोघाचा झपका असायचा. मी काय कोणाच्या बळच वाटा जात नाही भाऊ, माया वाटा गेला माया जातीला लागणार वाजेलाच नाही समजा, मग तो कुणाचा असं देवेंद्र फडणवीस साहेब मी एका शब्दात 6 महिन्यात बोललो का, मला कोणी दाखवून द्या किती वाजले रे, अहो काही नाही काही नाही, चला मग रातभर धमकर मग कार्यक्रम. देवेंद्र फडणवीसांना मी 6 महिन्यात एकाही शब्दानं बोललेलं नाही, एकाही, पण त्यांनी चूक केली, मग मी नाही सोडत. तुला कोण भेट असं देऊ मला नाही माहिती, मी नसतो भेट. त्यांनी अंदाजा लावला, मोदी साहेब भोपाळमधून म्हणले, मध्य प्रदेशचा भोपाळ ते नाही, 70,000 कोटी वेळेला मध्ये जावं लागल, हे दुसऱ्या दिवशी सकाळी पण मुख्यमंत्री झालं बा एका खापक्याच. त्यांना वाटलं हे देईल या साईडने नेमलं, आणि आपल्याकडे तुम्हाला सगळ्याला पाय फटाके हातावर पाय देऊन पण फुटू शकत नाही, तुम्हाला बेजार झाले. मग ते आता ते लिहून ठेवलं असा अंदाज दिसतोय. आता नवीन डाव आणला, रोज माझ्यावर एक केस करते, काय गजासारखं मी नाही चालला बाय, रोज एक केस करते माझे. मी एवढा पागल आहे, मला जर त्या नेत्याने पार केलं नाही पप्पा मी इथून दुसऱ्या राज्यात जाईल. आजच सांगून ठेवतो तुम्हाला, मी इकडचे मराठी तिकडे बोलू ना तिकडे बोलतो काही, याने जर मला जेलला टाकलं तर मी जेलला जाईल. मराठ्याचे सगळे जेलमधले कैदी